तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी हा सर्वात महत्त्वाचा दिवस असणार आहे। कारण बघा, जुलै महिन्याचा 12वा हप्ता आपल्या खात्यामध्ये 1500 रुपये कधी जमा होईल या गोष्टींची लाडकी बहीण वाट पाहत आहे। कारण रक्षाबंधनाचा दिवस सुद्धा जवळच येत आहे। 2 ते 3 दिवसानंतरच रक्षाबंधन आहे। आणि बघा, महत्त्वाची अपडेट आहे। त्याचप्रमाणे जे काही महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलं की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस आम्ही वितरणाला सुरुवात करणार। म्हणजे याचा अर्थ काय? रक्षाबंधन 9 तारखेला आहे आणि रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस म्हणजे 8 तारखेला। मग तुम्ही जर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8 तारखेला पैसे टाकण्यास सुरुवात केली तर 2.25 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस लागणार आहे। म्हणजे 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख, 11 तारीख। मग त्या बहिणींना रक्षाबंधनाच्या भेटीचा फायदा होणार का? रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत त्या बहिणींना पैसे पोहोचले पाहिजे अशी लाडक्या बहिणींकडून जी आहे ती विनंती केली जात आहे। पण तुम्ही जर 8 तारखेला वितरण सुरू केलं तर मग 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख मग रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या हातामध्ये जवळ ते पैसे असले पाहिजे। बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले नाही तर रक्षाबंधनाचा फायदा त्यांना होणार नाही। त्यामुळे शासनाला विनंती आहे की एकतर आज वितरण सुरू करा, आज दिवसभरामध्ये कधीही वितरण सुरू करा किंवा येणाऱ्या ह्या 2 दिवसामध्ये शासनाने वितरण सुरू करायला पाहिजे। आणि ज्या काही पूर्ण 2.25 लाख बहिणी आहेत त्या बहिणींना 9 तारखेला तरी त्यांच्या खात्यातील पैसे काढता येईल किंवा 7-8 तारखेला पैसे त्यांना बहिणींना काढता येईल। त्यांच्या बँकेमध्ये सुद्धा त्यांना जावं लागेल, त्यांना विड्रॉल करावं लागेल। त्यामुळे शासनाला नम्र विनंती आहे की 2 दिवसामध्ये हे वितरण तुम्ही सुरू करा। म्हणजे 9 तारखेपर्यंत पूर्ण 100% बहिणींना पैसे मिळणार आणि त्या बहिणी आपल्या रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकणार। कारण बघा, आजचा दिवस महत्त्वाचा आहे। कारण एप्रिल महिन्याचं वितरण, मे महिन्याचं वितरण सुद्धा 4 आणि 5 तारखेला सुरू झालेलं होतं आणि आज सुद्धा हे वितरण सुरू व्हायला पाहिजे। लाडक्या बहिणींना हे पैसे आजपासूनच मिळायला पाहिजे। आज नाही तर उद्यापासून किंवा 5 ते 6 किंवा 7 या 3 दिवसात शासनाने जे आहे ते वितरण सुरू करायला पाहिजे। तेव्हाच रक्षाबंधनापर्यंत लाडक्या बहिणींना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे। बघा, तुमच्यापैकी कोण कोण माझ्या या गोष्टीसोबत सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा। त्याचप्रमाणे दुपारची 12 ते 1 ची वेळ झालेली आहे तरी अजूनपर्यंत कोणत्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे अजूनपर्यंत आज तरी जमा झालेले नाही। संध्याकाळपर्यंत सांगता येत नाही, पण 12-1 वाजलेले आहे, पैसे कोणत्याच लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत आलेले नाही। जमा होणार फक्त शासनाने लवकरच वितरण सुरू करावं आणि रक्षाबंधनाच्या आधीच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।